आपण जे समोर बघत आहात तो आहे दुर्गेश्वर राजधानी रायगड. राजियांचा गड आणि गडांचा राजा. रायगडाच्या राजदरबारातील दक्षिणेला जर बघितलं आपण तर तुम्हाला अष्टप्रधानांचे राजवाडे दिसतात. हे राजवाडे दुर्लक्षित आहेत, पण हे स्थापत्यकलेचं शिवकालीन स्थापत्यकलेचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या काळातील इंजिनियर्स खरंच खूप हुशार होते. हे राजवाड्याचे अवशेष आपल्याला आत्ता पण बघायला मिळतात व पेशवेकालीन बांधकाम विटांचं झालेलं पण दिसते. आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला आत्ता जे दाखवणार आहे ते शिवकालीन शौचालय आहेत. शिवकाळातील शौचालय होते का नाही हाच प्रश्न बहुतेक जणांना पडतो. तर शिवकाळात पण शौचालय होते आणि त्याचं प्रारूप मी आपणास आत्ता दाखवत आहे. त्याचं प्रारूप हे बघा इकडे. हे त्याचं प्रारूप हे दाखव रे. त्याचं प्रारूप असं आहे. इथून छोटासा छिद्र आणि त्याच्या खाली शोषखड्डा. हेच बाथरूम आणि हेच शौचालय त्या काळातील. शिवकालीन म्हणजे शिवकाळामध्ये पण एवढीच व्यवस्था होती. तर विचार करा त्या काळातील इंजिनियर किती भारी असतील. त्यांनी हा किल्ला. माझ्या समोर जे दिसत आहे तुम्हाला तिथे काहीतरी उत्खनन चालू आहे. या झाडामुळे ते दिसत नाही आहे. तिथे काहीतरी उत्खनन चालू आहे. आपण आता तिथे जाणार आहोत. एक बाबा, आपण त्यांना विचारत आहोत की नवीन उत्खननासाठी आपण दक्षिण दिशेला आहोत, तर ते सांगतील आपल्याला की या इथे काय चालू आहे. सांगा बाबा. ते आपले शिवाजी महाराजचं जे निषगाण होईल ते तयार करायचं. काय होणार आहे? निषगाण होईल ते कोसळेल ते तयार करायचं. सुपरवायझर साहेबांच्या